तर आजच्या दिवसातील शेवटची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारिवली वर्सेस कालवार. पहिला दिवस ज्या दिवसातून आपण पाहिला होता, कारबाव संघ क्वालिफाय झाला होता. दुसऱ्या दिवसातून भावाले संघ क्वालिफाय झाला होता. आणि आज मात्र तिसरा दिवस. पाहूया आजच्या दिवसातून कोणता संघ क्वालिफाय होतोय. टॉप 3 मध्ये कोणता संघ दाखल होईल या सामन्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेलच. येस, तर आजच्या दिवसातील शेवटची लढत. टॉप 3 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल पाहूया. तर चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू कॉटन बॉलची संधी गमावली जाते. नक्कीच निराश आहेत त्या ठिकाणी गोलंदाज, कारण बिग विकेट मोठा मासा गलल लागण्याची संधी होती. कॉटन बॉलची संधी मात्र गमावली जाते. मात्र या प्रकारचे झेल थोडे कठीण असतात गोलंदाजासाठी. यावेळेस अतिशय चांगला चेंडू, फलंदाज बेट झालाय. ज्यावेळेस गोलंदाज रनअप घेऊन येतो आणि त्यावेळेस मात्र अशा प्रकारचा झेल टिपणं थोडं कठीण असतं. अशा प्रकारच्या झेल चिपकल्या जातात.
तर यावेळेस तसं काही चित्र दिसून आलं नाहीये आणि त्यानंतर त्वरितच निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. पहिल्या 2 चेंडू मागे अतिशय सुरेख गोलंदाजी. षटकातील पुढील चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट केलं जात आहे फलंदाजाला. अजून एक चांगला चेंडू. वाडा बॉलिंग. सकाळच्या सत्रापासून संजयने फार आकर्षित केलंय, मग ती गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी. आणि ज्या वेळेस बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानाच्या आतमध्ये असतो ना, त्यावेळेस मात्र तुम्हाला या प्रकारचे चित्र वारंवार पाहायला मिळतील. वार पलटवार नक्कीच पाहायला मिळतील. वार तर झालाय. यावेळेस हा चेंडू खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाले. स्वतःचं तसेच संघाचं खातं ओपन करतोय मुकेश. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. विनोद नाईक क्षेत्ररक्षण केलाय. फेकी देखील चांगली झाली. एकच धाव मिळाली. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस सरळ बॅटने हा फटका खेळून काढलाय. यस, चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. अतिशय सुरेख फटका. सरळ बॅटने हा फटका खेळून काढला होता. चेंडू सीमारेषे बाहेर झालाय. चौकार आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावर आहेत. एक चांगलं षटक फेकलं गेलंय. आपण सकाळच्या सत्रापासून पाहतो की मागच्या 2 सामन्यांचा देखील विचार केला कारिवली संघाच्या माध्यमातून, तर संजय याने फार सुरेख सुरुवात करून दिली आहे. मग समोर वडगर संघ असेल, त्यानंतर भिनार संघ देखील असेल. पॉवर प्लेचं षटक मात्र दमदार फेकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज संजय. आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय. गोलंदाज कुंदन येतोय. कुंदन. षटकातील पहिला चेंडू. यावेळेस प्रहारचा लाय. अतिशय सुरेख फटका, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. यस, झेल टिपलाय मात्र सीमारेषे बाहेर. हा षटकार आहे. षटकार आहे. यस, मी तर नीलम नाईक यांची प्रशंसा करेन की स्वतः डिसिजन दिला होता त्या ठिकाणावरनं. स्वतः सांगितलं होतं की यस, सीमारेषेला पाय माझा टच झालाय, हा षटकार आहे. मात्र प्रयत्न चांगले होते. षटकार आलाय सदानंद याच्या बॅट मधून. कुंदन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी. यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत.
आजच्या दिवसातील शेवटची लढत या ठिकाणी आपण पाहतोय. जय बजरंग कारिवली वर्सेस कालिका माता कालवार. या दोन बलाढ्य संघामध्ये आजच्या दिवसातील शेवटची लढत आपण पाहतोय. पाहूया कोणता संघ क्वालिफाय होईल. या वेळेस फुल टॉस होता, मात्र हवा तसा फटका खेळता आला नाहीये. एकच धाव मिळेल. बॅटची वरील कडा घेऊन चेंडू गेला होता. आउटफील्ड मध्ये थोडा टर्न झाला होता चेंडू, मात्र यष्टिरक्षकाच्या मागे चेंडू अडवला गेला. एक धाव कंप्लीट झाली. कुंदन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू पायावर आदळला होता. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. यस, बॅटची कडा लागून त्यानंतर पायावर चेंडू आदळला होता. गोलंदाज कुंदन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हा प्रहार झालाय, मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडू अडवून फेकी होते. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. कुंदन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस लो फुल टॉस चेंडू होता. ड्राईव्ह केलाय चेंडूला. कव्हर मध्ये चेंडू आहे. थोडं खराब क्षेत्ररक्षण झालंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. यस, इज गॉन. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. तर धावचीच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज बाद झालाय आणि त्या दरम्यान विक्रम नाईक मॅन फ्रॉम कारिवली उत्कृष्ट पंच आहेत. त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात कारिवली संघाला. धन्यवाद विक्रम नाईक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विद्यानंद. तर गोलंदाज संदीप आलाय. षटकातील पहिला चेंडू. यावेळेस हा फटका खेळून काढलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय. मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. चेंडू अजूनही उचलला जात नाहीये आणि त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट झाल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. यस, कारिवली संघाला त्याचबरोबर खास करून विनोद नाईक आणि नीलम नाईक साठी विक्रम नाईक यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. धन्यवाद विक्रम नाईक सर. तर 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या दाखल आपण पाहतोय 19. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस यष्टीचित केलंय. मुकेश पाटील बाद. वैभव
अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाज मुकेश पाटील याचा, मात्र प्रयत्न अपसतोय आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाची प्रशंसा केली जाईल. ज्या प्रकारे क्विकली यष्टीचित केलं होतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातो योगेश. संदीप मात्र चांगली गोलंदाजी करतोय. लेग ब्रेक गोलंदाजी खास करून पाहायला मिळते या षटकाच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला आहे संदीप. समोर योगेश आहे. यावेळेस लोवरचा वापर, मात्र फटका चांगला आहे. कव्हरेजमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. मात्र ज्यावेळेस तुम्हाला मोठी धावसंख्या उभारायची असते त्यावेळेस मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काही एक घडणार नाहीये. बेगिट मोठे फटके खेळावे लागतील या ठिकाणावर ना. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. चेंडू पायावर आदळला होता. लेग बायच्या स्वरूपात ही धाव कंप्लीट झाली. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस जोरदार अपील. क्षेत्ररक्षण खराब झालंय त्या ठिकाणी. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, दिशा चुकीची आहे. यस, वाईट चेंडू, वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते 24-24. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. संदीप पुन्हा एकदा बोलतोय. विकेट करण्याचा प्रयत्न, परिपूर्ण बेट होतोय फलंदाज. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. तर एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे पाहतोय आपण 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24-24 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस हा फटका खेळून काढलाय, हुक केलाय. फटका चांगला आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. अतिशय सुरेख फटका आपण पाहिला. चेंडू सीमारेषे बाहेर झाला होता. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 28 झाल्यात.
यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय दिशा चुकीची आहे. पंच दाद देतात वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव मिळते. वाईट बॉल. यावेळेस आडव्या बॅटने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये आहेत. क्षेत्ररक्षण करून फेकी होते. दुसरी धाव घेण्याची संधी. यास 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते 31. 31 धावा झाल्यात. शेवटचा षटक आपण पाहतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस फुलटॉस. चेंडूवर प्रहार झालाय. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. एक धाव कंप्लीट झाले. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. एकच धाव मिळाली या चेंडूवर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस फलंदाजाला बेट केलं जात आहे. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस कट केले चेंडूला. मात्र चेंडू अडवला जातोय. इनफिल्डच्या आतमध्ये एकच धाव मिळाले. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. डबल 3. 33 धावा धावफलकावर झाल्यात. नीलम नाईक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस प्रहार झालाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतात. 2 क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून चेंडू अडवला गेलाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. बॅकअप चांगलं झालं होतं. मी तर प्रशंसा करीन. त्या ठिकाणी कुंदन क्षेत्ररक्षक होते. यास चांगलं क्षेत्ररक्षण झालं. या चेंडूवर 2 धावा आल्या आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावर झाल्यात. 36 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ गोरसाई मनोज ठाकरे यांच्या आवाजाने.
तर संजय या सामनावीराचा पुरस्कार जातोय, ज्याने चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला मात्र विजय मिळवून दिला. तर आपण यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. तर आपण पाहू शकता ज्याने एका हाती विजय संपादन करून दिलं, गोलंदाजीही चांगली केली आणि इथं मात्र आपण पाहू शकता फलंदाजी चांगली केली. संजय या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय सन्माननीय संदेशजी वखारे यांच्या शुभ हस्ते.